राखी पौर्णिमेच्या निमित्ताने कोल्हापुरातील महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कटआउटला राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं। यावेळी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेल्या महिलांनी राखी बांधण्यासाठी सकाळी शिवसेना जिल्हा कार्यालयात गर्दी केली होती। यावेळी उपस्थित भगिनींनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनाही राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या। यंदाच्या राखी पौर्णिमेपूर्वीच राज्यातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत माहेरची ओवाळणी देण्यात आली असल्याचं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी यावेळी भावना व्यक्त केल्या। सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्यामुळे आम्हाला देखील मोठं भाग्य लाभलेलं आहे, कारण एवढ्या भगिनी आज आम्हाला या ठिकाणी येऊन राखी बांधतायत। खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी समाजातील प्रत्येक तळागाळातील घटकाला काही नाही काही देण्याचं या ठिकाणी चंग बांधलेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं म्हणून आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, पहिलेच मुख्यमंत्री असे आहेत की त्यांनी आज प्रत्यक्षात भगिनींच्या अकाउंटवर आज पैसे जमा झालेले आहेत, परंतु योजना यशस्वीपणे राबवलेली आहे। खऱ्या अर्थानं बहिणींनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिलेला आहे। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील म्हटलेलं आहे की असाच आशीर्वाद आपला मिळू द्या। ही योजना 3000 रुपयेपर्यंत आम्ही प्रत्येक महिन्याला त्यांच्या अकाउंटमध्ये टाकू। आणि खऱ्या अर्थानं घर चालवताना आज भगिनींना काय मोठ्या प्रमाणात त्रासाला तोंड द्यावं लागतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे। आणि म्हणून भगिनी असतील, युवक असतील, युवती असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, या सर्वच घटकातील जनतेला न्याय देण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री नेहमीच अग्रभागी असतात। खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं तर राज्यामध्ये असा मुख्यमंत्री झालेला नाही आहे, त्यामुळे भगिनींचा आशीर्वाद असा मिळालेला आहे की सन्माननीय मुख्यमंत्री या राज्याचे सातत्यानं मुख्यमंत्री राहावेत असा आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे। आणि मला खात्री आहे की येणाऱ्या या निवडणुकीनंतर या राज्याचे मुख्यमंत्री मोठ्या बहुमतानं निवडून या राज्याचे परत एकदा मुख्यमंत्री होतील।